नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले मखाना चाट। मखाना चाट हा हेल्दी आणि टेस्टी चाट आहे। तर तुम्ही बघा, अशा प्रकारे ना मखाना एका पॅनमध्ये भाजून घ्या आणि तो एकदम लो गॅसवर भाजा। फास्ट गॅसवर भाजू नका, कारण की तो करपून जाणार, मग तो चांगला नाही लागत। मी अशा प्रकारे लो गॅसवर भाजून घेतलं। नंतरला त्याच पॅनमध्ये मी 2 चमच घी टाकलं आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं आणि चणा डाळ टाकली आणि 1 चमच उडद डाळ टाकली। उडद टाकायचे तर टाका, नाही तर नका टाकू। मग अशा प्रकारे टाकलं। त्याच्यानंतरला मी ते झाल्यानंतर त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं आणि बघा मखाना अशा प्रकारे तुटला पाहिजे, मॅश झाला पाहिजे। मग अशा प्रकारे मखाना टाकून मी त्याला 1 चमच तिखट मसाला टाकला आणि 1 चमच हळद टाकलं आणि चाट मसाला तुम्हाला पाहिजे तेवढा टाका, पण मी 1च चमच टाकलं आणि अशा प्रकारे मी त्याला हलवून घेतलं। नंतरला ते पूर्ण हलवून झाल्यानंतरला त्याच्यात माझं ते हलवता येत नव्हतं, म्हणून मी म्हणजे जो बाउल घेतला, एक वाडगी घेतला, त्याच्यामध्ये मी ते टाकून घेतलं आणि त्याला झाकून त्याला मस्त अशी हलवून घेतलं। कसं म्हणजे ते 4 ठिकाणी लागतं, म्हणजे पूर्ण जे मखाना आहे ना त्याला पूर्ण लागेल। अशा प्रकारे मी मखाना चाट बनवला आहे। बघा तुम्हाला कसं वाटलं माझा मखाना चाट। आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। आणि हे खूप छान आहे, शुगरसाठी चांगलं आहे। पोट आणि आपलं पोट खाली असेल ते भरून राहतं, म्हणजे खालीपणा वाटत नाही आणि पाय वगैरे दुखायचे थांबते, ह्याच्यासाठी आहे हा मखाना। बघा तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद।